KDMC स्कूल की मुख्याध्यापिका हूँ। हमारा शौचालय पीछे बना हुआ था, लेकिन हम लोग हर साल उसको बनाते हैं। बारिश आती है तो पहाड़ का पानी पूरे शौचालय में चले जाता है और शौचालय चौकअप हो जाता है। तो हमारे बच्चों को यहाँ से हाईवे है और बच्चों को सार्वजनिक शौचालय में जाना पड़ रहा था, इसलिए हमने हमारे माजी नगर सेवक कैलाश शिंदे से कहा कि हमको यहाँ पे बच्चों के लिए शौचालय बना कर दो। तो उन्होंने साजिद खान को कहा कि ये शौचालय बना दो, लेकिन आज यहाँ पर हमारा शौचालय बना हुआ शौचालय आधा बन गया था, टूट गया है। तो हमारे बच्चों को अभी शौचालय के लिए बहुत परेशानी होती है। बड़ी बड़ी बच्चियाँ हैं, छोटी भी KG से हमारे यहाँ 7वीं तक के स्कूल है और छोटे भी बच्चे हाईवे से उनको जाना पड़ता है बच्चों को। कपूरडोन उर्दू स्कूल 97/10 हे नेतिवलीला उर्दू शाळा आहे। याच्यात जवळजवळ 350 विद्यार्थी शिक्षण घेतात। इथे शाळेला बांधलेलं शौचालय 4 वर्षापूर्वी बंद पडलं, कोरोनानंतर ते बंदच झालं आहे। मी प्रिन्सिपलनी मला मागे बोलून सांगितलं की सर शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी मला लेखी विनंती केली की सर आम्हाला कुठेतरी शौचालय बांधून द्या, कारण 350 मुलं आहेत तिकडे रस्त्यावर जातात आणि तो प्रॉब्लेम आहे म्हणून। तर मी एक साजिद खान म्हणून माझ्या ओळखीचं एक आहे, त्याला सांगितलं की बाबा हे तुम्हाला जमेल का, तर त्यांनी ठीक आहे स्वखर्चाने त्यांनी बांधून द्यायचं ठरवलं। तसं मी शिक्षण मंडळाला पण त्याची माहिती दिली होती की असंच आम्ही करतो आणि शाळेचं शौचालय ते, परंतु इथे समोरच एक व्यक्ती आहे योगेश आमदार म्हणून, तर त्यांनी तक्रार अर्ज केला आणि आज महापालिकेने शाळेच्या शौचालयालाच वर कारवाई केलेली। आता उद्यापासून आमची 350 मुलं जी 4 वर्ष विदाउट शौचालय आज शाळेत शिकत आहेत, तर त्यांना आम्ही एक शौचालय द्यायचा चांगला प्रयत्न केला होता। ॲक्च्युली ते 4 वर्ष शौचालयाने फार आमच्यासाठी सगळ्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे, पण आता महापालिकेने बघा म्हणजे आता काय बोलणार, त्याच्या पुढे कमी काहीच बोलू शकत नाही। पुढे काय पावलं का उचलणार? एकतर आम्ही उद्या मुलांना घेऊन एकतर भीक मागे आंदोलन करणार की बाबा महापालिकेकडे पैसा नाही आहे शौचालय बांधून द्यायला शाळेला, त्या लोकांनी जर लोकवर्गणीतून काय डोनेशन दिलं तर आम्ही ते शौचालय बांधायचा प्रयत्न करू। नाहीतर जसे समोरच्यांनी ते शौचालय तोडा म्हणून आमरण उपोषण ची नोटीस दिली, आम्ही आता सोमवार मंगळवारपासून आमरणची नोटीस देतो महापालिकेला की जोपर्यंत आमच्या मुलांना शौचालय होणार नाही तोपर्यंत आमची मुलं रस्त्यावर शौचालय करतील आणि तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू ना। आता ह्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो आणखी? पण ही अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर नक्कीच घालणार आणि ज्यांनी पण ही कारवाई करायचं हे मोठं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कशी कारवाई होत नाही ते पण मी बघतो। एका शौचालयावर आपण कारवाई केली, ते त्याच्यावर तक्रार होती अनधिकृत बांधकाम म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली। माननीय आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार मी कारवाई करली। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।